जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या समर्थनार्थ अहिल्यानगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करून येथे जुन्या बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे, नाथ भक्ती प्रचार प्रसार संघटनाचे अध्यक्ष गुरुवर्य अशोक नथाजी महाराज, अविनाश तायडे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पुढचा काळ भगवाच राहणार, यापुढे अशीच साथ राहू द्या, असे यावेळी हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे म्हणाले। करता जर एवढे हिंदुत्ववादी एकत्रित येऊ शकता, ज्या दिवशी संग्राम दादा जगताप फोन करील ना पोरांना, जिहाद्यांनो पाकिस्तानात पळून जावं लागेल। आज संग्राम दादा जगतापांच्या वडिलांचा महिना आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये जो महिना विधी, मासिक विधी केला जातो एक वर्षभर, आज त्यांच्या वडिलांचा महिना आहे। त्यांना या कार्यक्रमाची माहिती देखील नाही आहे। त्यांनी व्यक्तिगत कोणाला म्हटले, कारण एक सांगतो तुम्हाला, जो जातीवंत हिंदुत्ववादी राहतो ना, तो कधी म्हणत नाही मला मदत करा, मला पाठिंबा द्या, मला सपोर्ट करा। त्याच्या डोक्यात एकच असतं, माझं काम माझ्या धर्मासाठी आहे, मेलो तरी करीत राहणार। आणि त्या विचाराचा आमचा आमदार आहे संग्राम दादा जगताप। तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचे, मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो। मला आज अभिमान इतका वाटतोय, सुजय दादा ही बाजू लावून धरायची, मोहीम लावून धरायची आहे। पुढचा काळ फक्त भागवा काळ, माझं वाक्य लक्षात ठेवा, भागवा काळ। मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये, जेव्हा आम्ही स्टेजवर नाही असं म्हणतो ना, उठाव दांडे म्हणतो ना, तेव्हा खालून टाळ्या वाजतात, पोरांना आनंद होतो, स्फूर्ती चढते। पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती, जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती, तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो। याचं उदाहरण आज या अहिल्यानगरच्या आमदारानं दाखवून दिलंय। तुमच्या पाया पडतो, अशीच साथ राहू द्या, अशीच साथ राहू द्या। सागर भैया आमदार किती आमदार संग्राम जगताप हा एक विचार आहे, त्या विचाराला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व एकत्र जमा झालो आहोत, असे डॉक्टर सुजय विखे म्हणाले। आज ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही, पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे। या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे, कारण की संग्राम जगताप हा एक व्यक्ती नाही, संग्राम जगताप हा एक आमदार नाही, संग्राम जगताप हा एक विचार आहे। आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपताना काही ठराविक समुदायाला घाबरतो। संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगरमध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने त्रस्त आहे। आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी, आणि मी देखील माझ्या मित्रासाठी, जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला, जो मित्र माझ्या प्रत्येक क्षणाला बरोबर उभा राहिला, त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे। अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही। ती जबाबदारी संग्राम बापू आपण मांडली। सागर भैया तुम्ही तुमचं मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत, मला अजून त्या रुळात यायला वेळ लागेल। हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय, पण संग्राम मला ओव्हरटेक कडून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इथं उभा आहे।
धर्माच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत, तुम्हाला काय वाटतं? त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे? आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे? आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे? अजिबात नाही. या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय. आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला. आज या त्रास लोकांना याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय. आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोटची आजचं उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना निवडून दिलं. या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभावामध्ये विश्वास ठेवतो. आज आपण कुठल्याही प्रकारे न कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो. आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी. आज आपण एकत्रित आहोत आपल्या गेलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी. आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी. आणि म्हणून जी ही भूमिका घेईल, जो व्यक्ती ही भूमिका घेईल, जो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित ठेवून सुरक्षित ठेवण्याचं काम करणार, त्या पाठीमागे सरकार आणि सरकारच्या मागे आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे. आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात. अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत. सेक्युलरचा अर्थ काय? आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो. तुम्ही गौ हत्या बंद करा, आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत. तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळं वावरू द्या, आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत. तुम्ही आमचे मंदिरं पाडायला बंद करा, आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत. सेक्युलर एकतर्फा असू शकत नाही. ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अबू आझमीला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे, त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे. लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनी पूर्ण केली जाऊ शकत नाही. लोकतंत्रामध्ये जेवढा अधिकार ओवेसीला हा म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही, तेवढाच अधिकार अहिल्यानगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आहे. आणि म्हणून या सेक्युलरिझमला आम्ही मान्य करतो. जनता आवाजसाठी प्रतिनिधी अहिल्यानगर. जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा.